नमस्कार मंडळी. सकाळ झाली तशी मी माझ्या कामाक लागले तर गणपती बाप्पासाठी दुर्वा काढून घेतलंय आणि त्याचे नंतर जुडियव केले. जुन्या घराकडे जाऊसाठी सगळी तयारी केले. हडे भावानं देवपूजा वगैरे करून घेतलेल्या तसा मी पण पाया पडान घेतलंय. आणि आज होतो गुरुवार. म्हटलं दत्त मंदिरात देवाचं दर्शन घेऊया. इल्यावर सगळ्या देवांच्या पाया वगैरे पडलाय. पाया वगैरे पडान झाला तसा मी जाऊ गेले जुन्या घराकडे. जुन्या घरात येऊन पोचलंय तसा गणपती बाप्पाच्या तसा सगळ्या देवांच्या पाया पडलंय. थोड्या वेळात भाव इलो ते नाव सगळ्या देवांका तसाच गणपती बाप्पाक पूजून घेतल्यान. भावान येताना वाडियव घेऊन इल्लो म्हणान तेना पूजा झाल्यावर वाडियव दाखवूक सुरुवात केल्यान. वाडिये वगैरे दाखवल्यान आणि तसं तो गेलो घराक जाऊक. आणि आज होती ऋषी पंचमी म्हणान मी आणि वहिनीन पाणी वगैरे भरून घेतलं. आणि आता सगळी बायका इल्यावर आमका जाऊचा होता बावडेवर. तर आता बावडेवर येऊन पोचलो तसा बायकांनी आधी बावड्याची पूजा वगैरे करून घेतल्यानी आणि नंतर काकीन पण सगळ्यांका हळदी कुंकू वगैरे लावून घेतल्यान. ऋषी पंचमीचो ना जी बायका ऋषी पंचमी धरतात त्यांचो आज ना उपवास असता. तर सगळ्यांचा हळदी कुंकू वगैरे करून झाला तसा सगळ्यांका अंघोळ घालून घेतल्यानी तसा मी पण थोड्या वेळा सगळ्यांका अंघोळ घालून घेतलंय. अंघोळ घालून झाली तशी आम्ही जाऊ गेलो जुन्या घरात. तर जुन्या घरात यायचा होता तर आधी वहिनीन त्यांका हळदी कुंकू वगैरे लावलं आणि पायावर पाणी वगैरे घातलं. हडे भटजी काका तर इलेलेच होते तर आम्ही सगळी जण इलो तशी भटजी काकाने लगेचच पूजा वगैरे करूक सुरुवात केली. आणि आम्ही पण हडे जेवणाची तयारी करून घेतलं. ऋषी पंचमीचं जेवण तयार होईतच इल्ला मग आम्ही सगळ्यांनी हडे आरती वगैरे करून घेतलं. आरती करून झाली तशी हडे काकीन ऋषी पंचमीक दाखवसाठी वाडी करून घेतल्या. आणि काका इलेलेच होते त्यांनी तर वाडी दाखवून घेतल्याने. तर वाडी वगैरे दाखवून झाल्यानंतर सगळी उपास असता ती बायका जेवूक बसली. तर सगळ्यांचं जेवण झाला तसा मी पण जेवूक बसले. माझा जेवण वगैरे झाला तसा मी घराक जाऊक बाहेर पडले. तर काकीन प्रसाद दिल्यान घराक नेऊ तो घेऊन जाय होते. तर वाटेत थोडं पावसाव लागा होतो. तर घराकडे इलय आणि थोडा वेळ झोपले. तर संध्याकाळ झाली तशी चाय वगैरे पिलंय आणि परत माका जायचं होता जुन्या घराकडे. जुन्या घराकडे जाता जाता माका काकी उगावली. म्हटलं हिच्याच वंडा आता जुन्या घरात जाऊया. तर जुन्या घरात येऊन पोचले तसा गणपती बाप्पाक नैवेद्य वगैरे दाखवलंय. तर नंतर थोड्याच वेळा सगळी माणसं इल्यावर हडे आरती सुरुवात केल्याने. तर आरती वगैरे झाली तसा नंतर प्रसाद वगैरे वाटल्याने आणि नंतर मी आणि वहिनी इलव घरात येऊ. तुमका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा. थँक्यू.